नमस्कार मित्रांनो, मी क्रांतीवीर वेलकम करतो आपल्या स्टडी विथ क्रांतीवीर या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे जुलै महिन्याचे जे 2024चे चालू घडामोडीचे ऑनलाईनवर प्रश्न बघत होतो त्याचा हा दुसरा पार्ट आहे. त्या पार्टमध्ये आपण काही राहिलेले प्रश्न बघणार आहोत. चला तर सुरू करूया. प्रश्न पहिला आहे, IMFने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज किती टक्के वाढवला आहे? तर तो ठेवला आहे ऑप्शन ए 7% एवढा ठेवला आहे. आधी 6.8% एवढा ठेवला होता, त्याचा वाढवून हा आता 7% केला आहे. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या देशात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अलीकडेच फ्रेंडशिप गार्डनचे उद्घाटन केले आहे? तर ते कोणत्या देशामध्ये केले आहे? तर ऑप्शन डी मॉरिशस या देशामध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी फ्रेंडशिप गार्डनचे उद्घाटन केले आहे. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने नुकतेच लाडला भाऊ योजना सुरू केली आहे? तर ते केले आहे आपला महाराष्ट्र. या महाराष्ट्र राज्याने लाडका भाऊ ही योजना सुरू केली आहे. समोरचा प्रश्न आहे, मानवतेसाठी 2024चा गुलबेकियन पुरस्कार कोणी जिंकला आहे? म्हणजे कोणत्या राज्याने जिंकला आहे? तर ते जिंकला आहे ऑप्शन डी आंध्र प्रदेश या राज्याने मानवतेसाठी 2024चा गुलबेकियन पुरस्कार जिंकला आहे. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या देशात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारतातील पहिले परदेशातील जनऔषधी केंद्राचे उद्घाटन केले आहे? तर ते केले आहे मॉरिशस या देशामध्येच. परराष्ट्र मंत्री जेव्हा गेले होते व्हिजिटसाठी तेव्हा त्यांनी जनऔषधी केंद्राचे उद्घाटन केले आहे. समोरचा प्रश्न आहे, नुकतीच जी महिला आशिया कप T20 झाली, या स्पर्धा कुठे झाली आहे? तर ती झाली आहे ऑप्शन सी श्रीलंका या देशामध्ये महिला आशिया कप T20 ही स्पर्धा झाली आहे. यामध्ये विजेता सुद्धा श्रीलंका राहिला आणि उपविजेता भारत राहिला होता. समोरचा प्रश्न आहे, कोणता देश 35 युरोपीय देशांसाठी व्हिसा मुक्त धोरण लागू केला आहे त्यांनी? तर ते केलं आहे बेलारूस. जे लुकाशेंकोचे देश आहे त्या बेलारूस या देशाने 35 युरोपीय देशांसाठी व्हिसा मुक्त धोरण लागू केले आहे. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने अलीकडेच पोलीस भरतीमध्ये अग्निशमन सैनिकांसाठी म्हणजे अग्निवीरांसाठी 10% आरक्षण देण्याची घोषणा केली आहे? तर ती केली आहे हरियाणा या राज्याने सुद्धा 10% आरक्षण देण्यासाठी घोषणा केली आहे. यासोबतच एकूण 10 राज्यांनी असे हे केले आहे की अग्निवीरांसाठी पोलीस भरतीमध्ये 10% आरक्षण राहील. समोरचा प्रश्न आहे, अलीकडे चर्चेमध्ये असलेला कीर्ती उपक्रम कोणत्या मंत्रालयाने चालू केला आहे? म्हणजे कोणत्या मंत्रालयाचा हा उपक्रम आहे? तर तो आहे क्रीडा मंत्रालयाचा हा उपक्रम आहे, ज्याचे नाव आहे कीर्ती उपक्रम. समोरचा प्रश्न आहे, नुकताच नेल्सन मंडेला दिवस कधी साजरा करण्यात आला? तर ते करण्यात आला ऑप्शन सी 18 जुलै रोजी नेल्सन मंडेला दिवस साजरा केला जातो. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या ऑपरेशन अंतर्गत RPFने गेल्या 7 वर्षामध्ये 84,119 मुलांना वाचवले आहेत? त्या ऑपरेशनचे नाव काय होते? तर ऑपरेशन नन्हे फरिश्ते हे RPF द्वारे चालवलेल्या ऑपरेशनचे नाव आहे. यामध्ये लहान मुलांना 7 वर्षाच्या आतमध्ये जे असते त्यांना वाचवण्यासाठी हे ऑपरेशन चालवले आहे RPF द्वारे, ऑपरेशन नन्हे फरिश्ते. समोरचा प्रश्न आहे, नुकत्याच झालेल्या जागतिक कनिष्ठ स्क्वॉश स्पर्धेमध्ये कांस्य पदक कोणी जिंकले आहे? तर ते जिंकले आहे शौर्य बावा यांनी. नुकत्याच झालेल्या कनिष्ठ स्क्वॉश स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकलेले आहे. समोरचा प्रश्न आहे, नुकतेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर ते घेतली आहे न्यायमूर्ती N कोतेश्वर सिंह व न्यायमूर्ती R महादेवन यांनी. या दोन्ही न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. समोरचा प्रश्न आहे, 100 दशलक्षपेक्षा जास्त फॉलोअरसह एक्स म्हणजे ज्याचे नाव होतं जुनं ट्विटर, या ट्विटरवर सर्वाधिक जास्त फॉलोअर्स असणारा जागतिक नेता कोण बनला आहे? तर ते बनले आहे आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. ट्विटरवर 10 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स मिळून हा विक्रम बनवला आहे. समोरचा प्रश्न आहे, नुकतेच भारतीय T20 संघाचे कर्णधार पद कोणाला देण्यात आले आहे? तर ते देण्यात आले आहे कोणाला? सूर्यकुमार यादव याला. याआधी जे झाले होते अमेरिकेमध्ये त्यामध्ये रोहित शर्मा हा कर्णधार होता. आता हे कर्णधार
पद कोणाकडे गेले आहे, तर सूर्यकुमार यादवकडे गेले आहे. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय युद्धनौकेच्या सहाय्याने भारतीयांची ओमानच्या किनाऱ्यावर सुटका करण्यात आली आहे, तर ते केली आहे INS तेग या युद्धनौकेद्वारे ओमानच्या किनाऱ्यावरून सुटका करण्यात आली आहे. INS तेग या युद्धनौकेद्वारे. समोरचा प्रश्न आहे, भारतीय मोटोजीपीचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर हे क्रिकेटर आहे शिखर धवन यांची भारतातील मोटोजीपीचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने अलीकडेच मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा नियम 1935 रद्द केले आहे, तर तो केला आहे आसाम या राज्याने हा मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा नियम 1935 हा रद्द केला आहे. समोरचा प्रश्न आहे, चेन्नई सुपर किंग्स म्हणजे CSK ने कोणत्या देशात आपली नवीनतम आंतरराष्ट्रीय सुपर किंग्स अकादमी उघडण्याची घोषणा केली आहे, तर ती केली आहे ऑस्ट्रेलिया देशामध्ये CSK ने आपली नवीन अकॅडमी उघडण्याची घोषणा केली आहे ऑस्ट्रेलियामध्ये. समोरचा प्रश्न आहे, अलीकडे कोणत्या राज्यात लोकपारंपरिक हरेला हा उत्सव साजरा केला जात आहे, म्हणजे कोणत्या राज्यामध्ये हरेला हा उत्सव साजरा करण्यात आला, तर हा करण्यात आला उत्तराखंड या राज्यामध्ये. पारंपरिक जे उत्सव आहे हरेला याचे आयोजन उत्तराखंडमध्ये करण्यात आले होते. समोरचा प्रश्न आहे, नुकत्याच जाहीर झालेल्या फिफा क्रमवारीमध्ये भारताचे स्थान कितवे आहे, तर ते आहे 124व्या क्रमांकावर आहे. प्रथम क्रमांकावर कोण आहे, तर अर्जेंटिना. समोरचा प्रश्न आहे, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य यामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते ठरले आहे, तर ते मध्य प्रदेश हे राज्य प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीमध्ये कार्य करणारे राज्य ठरले आहे मध्य प्रदेश. समोरचा प्रश्न आहे, युरोपियन युनियनच्या कार्यकारी आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची पुन्हा निवड करण्यात आली आहे, तर ती करण्यात आली आहे उर्सुला वॉन डेर लेयन यांची युरोपियन युनियनच्या कार्यकारी आयोगाचे अध्यक्ष म्हणून पुन्हा निवड करण्यात आली आहे, उर्सुला वॉन डेर लेयन. समोरचा प्रश्न आहे, BCCI ने पॅरिस ऑलिम्पिक मोहिमेसाठी किती रुपयांचे योगदान दिले आहे, तर ते दिले आहे 8.5 करोड रुपये एवढे BCCI ने पॅरिस ऑलिम्पिकच्या मोहिमेसाठी योगदान दिले आहे. समोरचा प्रश्न आहे, महिला T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारी भारतीय खेळाडू कोण बनले आहे, तर ती बनली आहे ऑप्शन सी स्मृती मानधना ही महिला T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारी पहिली भारतीय बनली आहे, स्मृती मानधना. समोरचा प्रश्न आहे, आर्थिक सर्वेक्षण 2023-24 मध्ये PM किसान योजनेच्या किती रकमेची शिफारस करण्यात आली आहे, तर ती करण्यात आली आहे ऑप्शन डी 4,000 रुपये एवढी शिफारस ही PM किसान योजनेच्या अंतर्गत केली आहे. आधी किती होती, तर आधी 6,000 एवढी होती, याला आता वाढवून किती केली आहे, तर 8,000 केली आहे. समोरचा प्रश्न आहे, मोनोलो मार्क्यूज यांना भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते कोणत्या देशाचे आहे, तर ते आहे स्पेन या देशाचे आहे, ज्यांची नियुक्ती भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून करण्यात आली आहे. समोरचा प्रश्न आहे, अलीकडेच 10वा आफ्रिकन देश म्हणून संयुक्त राष्ट्राच्या जल अधिवेशनात कोणता देश सामील झाला आहे, तर तो झाला आहे आयव्हरी कोस्ट. हा 10वा सदस्य देश हा बनला आहे आफ्रिकन आफ्रिकन देश आहे हा आयव्हरी कोस्ट, हा संयुक्त राष्ट्राच्या जल अधिवेशनामध्ये सामील झालेला आहे. समोरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट होणारा पहिला आशियाई खेळाडू कोण ठरला आहे. पहिला नाही म्हणता येईल, याला पहिलाच म्हणता येईल, पण एकच व्यक्ती नसून दोन व्यक्ती आहे. कोण कोण, तर लिएंडर पेस व विजय अमृतराज असे दोन्ही व्यक्ती आहे ज्यांना आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. ते आशियातील पहिले खेळाडू बनले आहे. समोरचा प्रश्न आहे, पंतप्रधान सूर्यघर योजनेअंतर्गत भारतातील सर्व सरकारी इमारतींना 100% सौर ऊर्जा वापरणे कोणत्या वर्षापर्यंत बंधनकारक करण्यात आले आहे, तर ते करण्यात आले आहे 2025 वर्षापर्यंत. जे पंतप्रधान सूर्यघर योजनेअंतर्गत जे सरकारी इमारती आहे त्यांना पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणार असे टार्गेट ठेवले आहे 2025 पर्यंत. समोरचा प्रश्न आहे,
चांदीपुरा जी विषाणूचा प्रकार आहे, तर चांदीपुरा विषाणू संसर्गामुळे अलीकडेच मुलांचा मृत्यू कोण्या राज्यामध्ये झाला आहे, तर तो झाला आहे गुजरात या राज्यामध्ये मुलांचा मृत्यू झाला आहे चांदीपुरा या विषाणूमुळे. समोरचा प्रश्न आहे, अलीकडेच HSBC चे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर ती करण्यात आली आहे जॉर्जेस अल्हेदारी यांची HSBC चे नवीन CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. समोरचा प्रश्न आहे, अलीकडेच नीती आयोगाची पुनर्रचना करण्यात आली आहे, त्यामध्ये उपाध्यक्ष कोण आहेत, तर उपाध्यक्ष यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे सुमन बेरी यांची. अध्यक्ष कोण असते, तर पंतप्रधान असते, जे की आहे नरेंद्र मोदी. आणि CEO कोण आहे, तर BVR सुब्रमण्यम, CEO. समोरचा प्रश्न आहे, अलीकडेच ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित होणारा दुसरा भारतीय कोण बनला आहे, तर तो बनला आहे अभिनव बिंद्रा. हा ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित होणारा दुसरा भारतीय बनलेला आहे. समोरचा प्रश्न आहे, अलीकडेच पॅरिस ऑलिम्पिक नंतर श्रीजयेश निवृत्ती जाहीर केली आहे. हा जो आहे श्रीजयेशने निवृत्ती जाहीर केली आहे, तर तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर तो आहे ऑप्शन डी, हॉकी या खेळाशी संबंधित आहे. कोण, तर PR श्रीजयेश. समोरचा प्रश्न आहे, सियाचीनमध्ये कार्यरत असणारी भारतीय लष्कराची दुसरी महिला अधिकारी कोण बनली आहे, तिचे नाव आहे सुप्रीता टिसी. ही सियाचीनमध्ये कार्यरत असणारी भारतीय लष्कराची दुसरी महिला अधिकारी बनली आहे. समोरचा प्रश्न आहे, नोव्हेंबर 2024च्या निवडणुकीसाठी अध्यक्षीय शर्यतीतून माघार घेतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी कोणाचे अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून समर्थन केले आहे, तर ते केले आहे ऑप्शन डी, कमला हॅरिस यांचे अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून समर्थन केले आहे. या 2024चे जे इलेक्शन होणार आहे अमेरिकेमध्ये, त्याचे जे अध्यक्षसाठी उमेदवार होते ते जो बिडेन होते, पण त्यांच्या हेल्थमुळे त्यांनी माघार घेतली असून त्यांनी आता कमला हॅरिस यांचे समर्थन केले आहे. हे अमेरिकेचे उपराष्ट्रपती आहे सध्या, कमला हॅरिस यांचे ते समर्थन केले आहे त्यांनी. समोरचा प्रश्न आहे, नुकताच राष्ट्रीय प्रसारण दिवस कधी साजरा करण्यात आला आहे, तर तो करण्यात आला आहे 23 जुलै रोजी 2024 रोजी राष्ट्रीय प्रसारण दिवस साजरा करण्यात आला आहे. समोरचा प्रश्न आहे, पंतप्रधान मोदींनी युनेस्कोला किती रक्कम जाहीर केली आहे, तर ती केली आहे ऑप्शन सी, $10 लाख एवढी युनेस्कोला भारताद्वारे रक्कम जारी केली आहे. समोरचा प्रश्न आहे, मेघालय राज्य सरकारने नुकतेच अनावरण केलेले केरळ नंतर दुसऱ्या सरकारी मालमत्तेचे दृकश्राव्य प्लॅटफॉर्मचे नाव सांगा. म्हणजेच OTT प्लॅटफॉर्मचे नाव काय आहे. पहिल्या नंबरवरती कोण आहे, केरळ. तर सेकंड नंबर कोणती आहे, मेघालय. मेघालयाने हॅलो मेघालय या नावाचे OTT प्लॅटफॉर्म हे सरकारी मालकीचे प्रसिद्ध केले आहे मेघालयने. समोरचा प्रश्न आहे, 2024 मध्ये ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन AIFF चा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कोणी जिंकला आहे, तर तो जिंकला आहे लल्लियान जुवाला चांते व इंदुमती इथिरेसेन यांनी. या दोन्ही खेळाडूंनी 2024चा ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकला आहे. समोरचा प्रश्न आहे, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार देशाच्या किती टक्के क्षेत्रफळ जंगलाने व्यापलेले आहे, तर ते व्यापलेले आहे 21.71% एवढे क्षेत्र जंगलाने व्यापलेले आहे आपल्या देशाच्या. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय युद्धनौकेच्या सहाय्याने भारतीयांची ओमानच्या किनाऱ्यावरून सुटका करण्यात आली आहे. हा प्रश्न डबल आला आहे. याचं उत्तर आहे INS तेग. या युद्धनौकेद्वारे ओमानच्या किनाऱ्यावर भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. समोरचा प्रश्न आहे, मुद्रा योजनेअंतर्गत किती कर्जाची मर्यादा ठेवली आहे. या किती अमाऊंट पर्यंत मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज देण्यात येणार आहे, तर ती केली आहे 20 लाख रुपये एवढी अमाऊंट पर्यंत मुद्रा लोन या योजनेअंतर्गत लोन देण्यात येणार आहे. समोरचा प्रश्न आहे, केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये खेलो इंडिया उपक्रमासाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर ती करण्यात आली आहे ऑप्शन बी, 900 कोटी रुपयांची तरतूद ही केंद्रीय अर्थसंकल्प आहे 2024-25चा. यामध्ये खेलो इंडिया
या उपक्रमासाठी 900 करोड रुपये ची तरतूद करण्यात आली आहे. समोरचा प्रश्न आहे, केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये संरक्षण बजेट डिफेन्ससाठी किती ठेवण्यात आला आहे? तर ते ठेवण्यात आलं आहे 6.22 लाख करोड रुपये हे संरक्षण बजेटसाठी ठेवण्यात आलं आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये किती? तर 6.22 लाख करोड रुपये. समोरचा प्रश्न आहे, कृष्ण वेंकट सुब्रमण्यम यांची अलीकडेच कोणत्या बँकेचे सीईओ आणि एमडी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर ती करण्यात आली आहे ऑप्शन डी, फेडरल या बँकेचे सीईओ आणि एमडी म्हणून कृष्णन वेंकट सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समोरचा प्रश्न आहे, नीती आयोगाने अलीकडेच ग्लोबल साऊथ इनोव्हेशन प्रोग्रामसाठी कोणासोबत सहकार्य केले आहे? तर ते केले आहे विपो सोबत नीती आयोगाने ग्लोबल साऊथ इनोव्हेशन प्रोग्रामसाठी सहकार्य केले आहे. समोरचा प्रश्न आहे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सर्वात तरुण अध्यक्ष कोण बनले आहे? तर ते बनले आहे अजिंक्य नाईक हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले आहे. समोरचा प्रश्न आहे, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हेनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर हा आहे सिंगापूर. या हेनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये कोणत्याही देशामध्ये एंट्री करण्यासाठी पासपोर्टची जी आवश्यकता असते ते कमी प्रमाणात असते. त्यामुळे या पासपोर्टमध्ये महत्त्व खूप असते, म्हणून याला प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? तर सिंगापूर या देशाला म्हणजे या देशाचे नागरिक जर कोणत्या देशामध्ये जर गेले तर त्यांना पासपोर्टसाठी काही प्रॉब्लेम होत नाही. समोरचा प्रश्न आहे, T20 मध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कोण बनला आहे? तर ही बनला आहे हरमनप्रीत कौर ही भारतासाठी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू बनली आहे. समोरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय गलित ऑलिम्पियाडमध्ये भारताला कोणते स्थान मिळाले आहे? तर ते मिळाले आहे ऑप्शन बी, चौथे स्थान मिळाले आहे. यामध्ये भारताने 4 सुवर्ण, गोल्ड मिळवले आहे आणि 1 रजत पदक मिळवले आहे. कुठे आयोजित करण्यात आले होते? तर इंग्लंडमध्ये हे आयोजित करण्यात आले होते. समोरचा प्रश्न आहे, नुकत्याच जाहीर झालेल्या फिफा क्रमवारीमध्ये भारताचे स्थान किती आहे? तर हाही सुद्धा प्रश्न रिपीट झाला आहे. 124व्या क्रमांकावर फिफा क्रमवारीमध्ये भारताचे स्थान आहे, 124वे. समोरचा प्रश्न आहे, भारतीय नौदलासाठी 2 प्रगत त्रिपुट श्रेणीची जहाजे कोणी बांधली आहेत? तर ती बांधली आहे ऑप्शन बी, गोवा शिपयार्ड लिमिटेड द्वारे हे 2 त्रिपुट श्रेणीचे जहाजे बांधली गेली आहे. समोरचा प्रश्न आहे, पुढील वर्षी जुलैपर्यंत रेल्वे संपर्कात येणाऱ्या ईशान्येकडील चौथे राजधानीचे शहर कोणते असेल? म्हणजे ईशान्य भागातील राजधानीचे शहर कोणते आहे? तर हे आहे आयझॉल हे शहर जुलैपर्यंत रेल्वेच्या संपर्कात येणारे ईशान्येकडील चौथे राज्य म्हणजे राजधानी असेल हे आयझॉल. समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य म्हणून पुन्हा निवड करण्यात आली आहे? तर ती करण्यात आली आहे नीता अंबानी यांची पुन्हा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. समोरचा प्रश्न आहे, राष्ट्रपती भवन येथे असलेल्या दरबार हॉलचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? तर ते करण्यात आले आहे गणतंत्र मंडप असे राष्ट्रपती भवनामध्ये असलेल्या दरबार हॉलचे नाव बदलवण्यात आले आहे. समोरचा प्रश्न आहे, पॅरिसच्या ग्रेव्हिन म्युझियमने कोणत्या बॉलिवूड अभिनेत्याच्या सन्मानार्थ सुवर्ण नाणे जारी केले आहे? तर ते केले आहे शाहरुख खान या बॉलिवूड अभिनेत्याच्या सन्मानार्थ सुवर्ण म्हणजे गोल्डचे नाणे जारी केले आहे. कोणी? तर पॅरिसच्या ग्रेव्हिन म्युझियमने. समोरचा प्रश्न आहे, अलीकडेच कोणत्या शहरात बिलियन इम्प्रेशन चे उद्घाटन करण्यात आले आहे? तर ते करण्यात आले आहे ऑप्शन बी, रांची, झारखंडची राजधानी रांची येथे या शहरामध्ये बिलियन इम्प्रेशनचे उद्घाटन करण्यात आले आहे. समोरचा प्रश्न आहे, आशियातील पहिले आरोग्य संशोधन संबंधित प्री क्लिनिकल नेटवर्क फॅसिलिटीचे नुकतेच उद्घाटन कुठल्या राज्यामध्ये करण्यात आले आहे? तर ते करण्यात आले आहे हरियाणा या राज्यामध्ये आशियातील पहिले आरोग्य संशोधन संबंधित प्री क्लिनिकल नेटवर्क फॅसिलिटी याचे उद्घाटन करण्यात आले आहे. समोरचा प्रश्न आहे, 25वा कारगिल विजय दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? तर हा करण्यात आला आहे
ऑप्शन डी 26 जुलै रोजी 25वा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला आहे. समोरचा प्रश्न आहे 21व्या एक्स खान क्वेस्ट 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कर कोणत्या देशामध्ये निघाले आहे? तर हे आयोजित करण्यात येणार आहे मंगोलिया देशामध्ये. 21वे जे एक्स खान वेस्ट 2024 आहे ही मंगोलियामध्ये आयोजित होणार आहे. यासाठी भारतीय लष्कर गेलेले आहे मंगोलियामध्ये. समोरचा प्रश्न आहे भारतातील मोटोजीपीचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर हा प्रश्न सुद्धा रिपीट झाला आहे. याचे उत्तर आहे शिखर धवन यांचे भारतातील मोटोजीपीचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. समोरचा प्रश्न आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये ऐतिहासिक मोईदाम्सचा समावेश करण्यात आला आहे. तर हे कोण्या राज्यामध्ये आहे? तर हे आहे आसाम या राज्यामध्ये. तर आसाम राज्यामध्ये जे कोण्या घराण्याशी संबंधित आहे? तर अहोम या घराण्याशी संबंधित आहे. 6 वर्ष जुनी आहे ही घराणे. तर ही 600 वर्ष जुनी दफन पद्धत आहे. या दफन पद्धतीच्या एक हे म्हणून 2014 मध्ये याला वॉचलिस्ट मध्ये ठेवण्यात आले होते. आता या मोईदाम्सला जागतिक वारसा मध्ये सहभागी करण्यात आले आहे. कुठल्या राज्यामध्ये आहे? तर हे आसाम राज्यामध्ये आहे. यासोबतच आता भारतामध्ये एकूण वारसास्थळे किती आहेत? तर 43 झाले आहे. समोरचा प्रश्न आहे सरकारने 31 मार्च 2027 पर्यंत देशभरात किती प्रधानमंत्री भारतीय जनऔषध केंद्र सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे? तर ते ठेवले आहे 25,000 जनऔषधी केंद्र हे सुरू करण्याचे 31 मार्च 2027 पर्यंतचे टार्गेट ठेवलेले आहे. समोरचा प्रश्न आहे कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी अलीकडेच मॉडेल स्किल लोन स्कीम सुरू केली आहे? तर ती केली आहे ऑप्शन सी जयंत चौधरी या केंद्रीय मंत्र्यांनी मॉडेल स्किल लोन स्कीम सुरू केली आहे. समोरचा प्रश्न आहे भारतातील पहिली एकात्मिक कृषी निर्यात सुविधा कोणत्या बंदरावर उभारली जाणार आहे? तर ती उभारली जाणार आहे JNPT म्हणजे जवाहरलाल नेहरू बंदर. बंदर म्हणजे त्याला पोर्ट सुद्धा म्हणतात. या पोर्टवर एकात्मिक कृषी निर्यात सुविधा उभारली जाणार आहे. समोरचा प्रश्न आहे नॅशनल कल्चर मॅपिंग मिशन NMCM ची अलीकडे चर्चेत होती. ही योजना कोणत्या मंत्रालयाद्वारे चालवण्यात येणार आहे? तर ही चालवण्यात आली आहे सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे नॅशनल कल्चर मॅपिंग मिशन. समोरचा प्रश्न आहे नुकत्याच झालेल्या भारत आशियाई परराष्ट्र मंत्र्यांची परिषद यामध्ये कोणी भाग घेतला? तर हा घेतला आहे विदेश मंत्री S जयशंकर यांनी भारत आशियान परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेमध्ये सहभाग घेतला आहे. समोरचा प्रश्न आहे कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम CBAM ची अलीकडे चर्चेमध्ये होती. ही कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? तर ही आहे युरोपियन युनियन या संस्थेशी संबंधित आहे कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम. समोरचा प्रश्न आहे अलीकडे चर्चेत असलेल्या NPS वात्सल्य योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे? तर यामध्ये पालकांना आणि पालकांच्या त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक गरजांसाठी नियोजन करण्यासाठी मदत करणे हे NPS वात्सल्य योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. पालकांना त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी व पालकांना त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी काय आर्थिक नियोजन करावे यासाठी ही NPS वात्सल्य योजना सुरू करण्यात आली आहे. समोरचा प्रश्न आहे कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच SIMS 2.0 पोर्टल सुरू केले आहे? तर ते केले आहे कोण्या मंत्रालयाने? तर ती इस्पात मंत्री म्हणजे पोलाद मंत्रालयाद्वारे स्मॉल मीडियम इंटरप्राइजेस 2.0 सुरू केली आहे. MSME सारखीच आहे पोलाद मंत्रालयाद्वारे चालू केली आहे. समोरचा प्रश्न आहे BCCI ने पॅरिस ऑलिम्पिक मोहिमेसाठी किती रुपयाचे योगदान केले आहे? तर ते केले आहे ऑप्शन सी 8.5 करोड रुपये. एवढी रक्कम ही BCCI ने पॅरिस ऑलिम्पिकसाठी दिली आहे. समोरचा प्रश्न आहे ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्य पदक जिंकणारी पहिली महिला नेमबाज कोण बनली आहे? तर ती बनली आहे मनु भाकर. ही ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्य पदक जिंकणारी पहिली महिला नेमबाज बनली आहे. आतापर्यंत भारताने 3 मेडल जिंकले आहे नेमबाजीमध्ये 2
आणि शूटिंगच्या याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा एक आहे अजिंक्य, स्वप्नीलने हे सुद्धा एक कांस्य पदक मिळवले आहे. असे एकूण टोटल आतापर्यंत 3 मेडल मिळाले आहे भारताला. समोरचा प्रश्न आहे, नीती आयोगाची 9वी गव्हर्निंग काउन्सिलची बैठक PM मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यंदाच्या सभेचा विषय काय होता? तर हा होता ऑप्शन बी, विकसित भारत ॲट 2047. असे नीती आयोगाची जी 9वी गव्हर्निंग काउन्सिलची बैठक झाली त्यामध्ये या सभेचा विषय होता. विकसित भारत म्हणजे थीम होता विकसित भारत ॲट 2047. समोरचा प्रश्न आहे, मंडेला हेरिटेज साईटला अलीकडेच युनेस्कोचा वारसा दर्जा मिळाला आहे. तर ते कोणत्या देशामध्ये आहे? तर ते आहे दक्षिण आफ्रिकामध्ये असलेले मंडेला हेरिटेज या साईटला युनेस्कोद्वारे वारसा स्थळ म्हणून स्थान मिळाले आहे. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या संघाने अलीकडेच महिला आशिया कप 2024 जिंकले आहे? तर ते जिंकले आहे श्रीलंका आणि याच्यामध्ये उपविजेता कोणता आहे? भारत. आणि आयोजन कुठे झाले होते? हे सुद्धा श्रीलंकेमध्ये झाले होते. समोरचा प्रश्न आहे, नुकतेच आसामचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली म्हणजे किंवा कोण बनले आहे? तर ते बनले आहे लक्ष्मण आचार्य, हे आसामचे नवीन राज्यपाल बनलेले आहे. आणि महाराष्ट्राचे म्हटलं तर CP राधाकृष्णन हे 24वे राज्यपाल बनले आहे. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने अलीकडेच 2024-25 साठी आशियाई आपत्ती पूर्वतयारी केंद्राचे अध्यक्षपद स्वीकारले आहे? तर ते स्वीकारले आपल्या भारताने. 2024-25 साठी आशियाई आपत्ती पूर्वतयारी याचे जे अध्यक्षपद आहे ते भारताने स्वीकारले आहे. समोरचा प्रश्न आहे, अलीकडेच भारताने कोणत्या देशाने भारतीय पुरातन वस्तूंचा अवैध व्यापार रोखण्यासाठी करार केला आहे? तर तो केला आहे अमेरिका आणि भारत यांनी मिळून भारतीय पुरातन वस्तूंचा अवैध व्यापार रोखण्यासाठी करार केला आहे. समोरचा प्रश्न आहे, 2024चा CRPF स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर तो करण्यात आला ऑप्शन सी, 27 जुलै 2024 रोजी CRPFने आपला स्थापना दिवस साजरा केला आहे. समोरचा प्रश्न आहे, अलीकडेच ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित होणारा दुसरा भारतीय कोण बनला आहे? तर तो बनला आहे अभिनव बिंद्रा. समोरचा प्रश्न आहे, बिमस्टेक ची सुरक्षा प्रमुखांची 4थी बैठक झाली ते कुठे झाली आहे? तर ती झाली आहे म्यानमार येथे. समोरचा प्रश्न आहे, नीती आयोगाच्या 9व्या गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते अध्यक्षस्थान भूषवले नरेंद्र मोदी यांनी. समोरचा प्रश्न आहे, याची थीम काय होती? तर विकसित भारत ॲट 2074 अशी होती. समोरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन केव्हा साजरा केला जातो? तर हा साजरा केला जातो प्रत्येक वर्षी 29 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो. समोरचा प्रश्न आहे, झारखंडचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ती करण्यात आली आहे संतोष कुमार गंगवार यांची झारखंडचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. समोरचा प्रश्न आहे, अलीकडेच कोणी सिडबीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे? तर ते स्वीकारला आहे मनोज मित्तल यांनी. कोणाचा पदभार? तर सिडबीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे मनोज मित्तल यांनी. समोरचा प्रश्न आहे, कसोटी क्रिकेटमध्ये 12,000हून अधिक धावा करणारा 7वा फलंदाज कोण बनला आहे? तर हा इंग्लंडचा क्रिकेटर आहे जो रूट. हा जगामध्ये 12,000 पेक्षा जास्त धावा करणारा 7वा फलंदाज बनला आहे. समोरचा प्रश्न आहे, अलीकडेच इफ्फी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल महोत्सवाचे संचालक कोण बनले आहे? तर ते बनले आहे शेखर कपूर. हे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल चे महोत्सवाचे संचालक बनले आहे. ते कुठे आयोजित करण्यात येणार आहे? तर गोवा येथे. समोरचा प्रश्न आहे, नुकतेच समोरचा आणि शेवटचा प्रश्न समजायचा, शेवटला नाही याच्या समोर पण आहे. नुकतेच VNT मध्ये रामलल्ला यांच्यावरील पहिल्या टपाल तिकिटाचे अनावरण कोणी केले आहे? तर ते केले आहे विदेश मंत्री S. जयशंकर यांनी
व्हिएंटिनमध्ये रामलल्ला यांच्यावरील जे टपाल तिकीट छापण्यात आले आहे त्या तिकिटाचे अनावरण विदेश मंत्री एस जयशंकर यांनी केले आहे. समोरचा प्रश्न आहे आणि शेवटचा हा प्रश्न आहे, जागतिक हेपॅटायटिस दिवस म्हणजेच याला काय म्हटलं जाईल इंग्लिशमध्ये हेपॅटायटिस म्हटलं जाईल, याला मराठीमध्ये पिलिया असे म्हटले जाते. तर जागतिक हेपॅटायटिस दिवस 2024 कोण्या दिवशी साजरा करण्यात आला, तर हा करण्यात आला 28 जुलै 2024 रोजी हा आयोजित करण्यात आला होता. याला हेपॅटायटिस दिवस किंवा पिलिया दिवस सुद्धा म्हटलं जातं. लिव्हरवर प्रादुर्भाव होतो त्यामुळे हा हेपॅटायटिस रोग होतो. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.